तर पब्लिक आज दिनांक 29 ऑक्टोबर तुमच्या भावाचा बर्थडे। मग सकाळी सकाळी गब्बर पहिला भेटलंय। गब्बरनं भावानं आपल्याला शुभेच्छा दिल्या। यावर्षी बर्थडेला काहीतरी नवीन करायचं होतं म्हणून सर्वप्रथम गेलो महादेवाच्या मंदिरात स्वारगेटच्या जवळ। तिथनं बाहेर पडलो। ते म्हटलं आता गणपतीचं दर्शन घेऊया सारसबागेतल्या, म्हणून सारसबागेत पोहोचलो। सारसबागेत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। तिथं जरा थोडा वेळ बसलो। आता म्हणलं मग पुण्यातल्या सगळ्यात श्रीमंत गणपतीचं दर्शन घेऊया म्हणून दगडूशेठच्या इथं पोहोचलो। लाईन मध्ये उभा राहून दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं। आता म्हणलं मानाच्या 5 गणपतीचं दर्शन घ्यायचं म्हणून पोहोचलो कसबा गणपतीच्या इथं। मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन घेतलं। मग तिथं जरा GR वरचं टचअप करायला चालू होतं। मानाच्या दुसऱ्या गणपतीचं काय आपल्याला दर्शन झालं नाही, फक्त ते तांबडी जोगेश्वरी देवीचं दर्शन झालं। तिथनं बाहेर पडलो। आता म्हणलं गुरुजी तालीमचा गणपती बघायचा। गुरुजी तालीमच्या गणपतीचं दर्शन घेतलं। मानाच्या 5ही गणपतीचं दर्शन चालत घेणार होतो। नंतर पोहोचलो तुळशीबागेत। तुळशीबागेतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। चालून चालून ताण लई लागली ते म्हणून म्हटलं भावाला उसाचा रस घेऊया मस्तपैकी। रस पिऊन झाल्यावर पोहोचलो केसरी वाड्याच्या इथं मानाच्या 5व्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। गणपती बाप्पा या वाड्यातच असल्यामुळे याला केसरी वाडा गणपती म्हटलं जाते। तिथं दर्शन घेतलं आणि एका ठिकाणी मला जायचं होतं पण भूक लई लागलेली म्हणून पनीर रोल घेतलं वाटतच। म्हटलं काय पण उद्या आज प्युअर व्हेजच खायचं। भावाला म्हटलं जरा ज्यूस घेऊया, पौष्टिक काय असेल ते म्हटलं आज सगळे करून टाकूया एकदा। तिथून आम्ही पोहोचलो स्वामीनारायण टेम्पलला, पण टायमिंग मिस झाल्यामुळे जरा बंद होतं। संध्याकाळी पावसाचं वातावरण झालेलं म्हणून रूमवर निघूया आणि आजचा ब्लॉग इथंच संपूया।